फिशर आणि मूळव्याध यामध्ये फरक काय? असा खूप लोकांचा प्रश्न असतो. कारण त्यांना त्रास होत असतो आणि त्यांना कळत नसतं की हा फिशर आहे का मूळव्याध आहे. तर लक्षात ठेवा, मूळव्याधमध्ये रक्त पडतं आणि ते मोस्टली काळसर असं रक्त असतं. मूळव्याधमध्ये रक्तवाहिनी दबल्यामुळं तिथं वेदना असतात, ठसका असतो, ठणठण असं दुखतं आणि फिशरमध्ये तिथं सरळ जखम असते. ती जखम असते त्यामुळे त्याच्यावरनं जर मळ गेला तर त्या व्यक्तीला आग खूप जास्त होते, वेदना होतात आणि महत्त्वाचं रक्त जे पडेल ते रक्त लालसर असं रक्त असतं, म्हणजे ताजं रक्त असतं आणि मूळव्याधमध्ये ती रक्तवाहिनी दबल्यामुळं तिथं साठलेलं रक्त म्हणजे काळसर असं रक्त असतं. त्यामुळे हा फरक जाणून घ्या आणि हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा, म्हणजे कधी तुम्हाला तो उपयोगी पडेल आणि अशाच वेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.